नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 29 जुलै 2026 रोजी येत आहे आषाढ पौर्णिमा. याच आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असं म्हणतो आणि ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र पौर्णिमांपैकी एक पौर्णिमा. याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. त्यांनी 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारत लिहिले, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी वेदव्यासांची आणि सर्व ऋषीमुनींची पूजा केली जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि 4 महिने देव झोपी जातात आणि या 4 महिन्यात साधू संत एकाच ठिकाणी राहून साधना करतात. तसेच पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या आषाढ पौर्णिमेला करायचा आहे. एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे, त्याची एक सेवा करायची आहे. जी सेवा केल्यामुळं आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा, दुःख, दारिद्र्य, आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा श्रीफळाचा उपाय कशा प्रकारे करायचा हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण उपाय करणार आहोत नारळाचा. नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं कारण श्री म्हणजे लक्ष्मी आणि नारळामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल तर ते या श्रीफळाशिवाय पूर्ण होत नाही. नारळाच्या 3 डोळ्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हटलं जातं. नारळावरील कठीण कवच म्हणजेच अहंकार, आतील भाग म्हणजेच आत्मा आणि नारळातील पाणी म्हणजे शुद्ध मन. म्हणूनच नारळ फोडणे म्हणजे अहंकार फोडून देवाला शरण जाणे. समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी नारळ एक असून त्याला 14वे रत्न म्हणून देखील संबोधलं जातं. जेव्हा समुद्र मंथनातून अमृत निघालं होतं तेव्हा देवाने ते नारळाच्या कवचात ठेवलं होतं, म्हणून नारळाचं पाणी अमृता समान मानलं जातं. त्याचबरोबर श्रीफळाशिवाय कोणतंही शुभ कार्य अपूर्ण, कारण त्या देवाला जे काही हवं आहे तर ते सर्व आहे, म्हणजे शुद्धता, समर्पण, समृद्धी आणि संरक्षण. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाय नमः आणि श्रीफळानेच होते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, अडचणी, विघ्न, दुःख, दारिद्र्य, बाधा, मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठीच आपल्याला या श्रीफळाचा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 श्रीफळ, 3 नारळ. नारळ घेत असताना पाण्याचेच नारळ घ्यायचे आहेत. तर उपाय करत असताना तुम्हाला सकाळी देवपूजा करताना किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावताना म्हणजे त्यावेळेला देवाजवळ दिवा प्रज्वलित करतानाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला 3 नारळ घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. तर देवघरासमोर हे तुम्हाला 3 नारळ एका ताटामध्ये ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे पुढे सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर या ठिकाणी जर 4 नारळ घ्यायचे असेल तर देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर फक्त 2 नारळ घ्यायचे असतील तर देखील तुम्ही घेऊ शकता. ज्या प्रकारे तुम्हाला उपाय शक्य होईल तर त्याप्रमाणे उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या तिन्ही नारळावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला त्यानंतर या नारळाची, या श्रीफळाची विधिवत पूजा सेवा करायची आहे. या नारळावरती तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी 108 वेळा जप करायचा आहे. तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं तुम्हाला त्या ठिकाणी नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर ते सर्व काही या श्रीफळावरती तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं आहे. एक हळदी कुंकवानं लाल पिवळा करून धागा घ्यायचा आहे आणि या श्रीफळाला तुम्हाला तो धागा बांधायचा आहे. त्यानंतर आपण ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा राहावी यासाठी कलश स्थापना करतो, तर त्याप्रमाणे आपल्याला या पौर्णिमेला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या पौर्णिमेला तिथीला देखील आपल्याला कलश स्थापना करायची आहे. आता काही देवघरांमध्ये अगोदरपासूनच कलश स्थापना केलेली असते, तर त्यांनी मग ही कलश स्थापना करू नये. त्यांनी फक्त मग 2च नारळ घ्यायचे आहेत. एक कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही घरातील स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 21 अखंड अक्षता मोजून टाकायचे आहे. दुर्वाची जुडी, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आंब्याची तुम्हाला 7 किंवा 5 पानं घ्यायची आहेत. आंब्याची पानं कुठेही फाटलेली, तुटलेली, खराब झालेली, किडलेली नसावीत.
आणि ती तुम्हाला या कलशावर ठेवायची आहे। त्यावरती हे श्रीफळ ठेवायचं आहे। श्रीफळ ठेवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, विघ्न दूर करण्यासाठी ही मी कलश स्थापना करत आहे। तर माझ्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी भरभराट येऊ दे, माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे, ज्या काही अडचणी विघ्न आहेत तर ते दारिद्र्य आहे तर ते दूर कर। आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे श्रीफळ स्थापन करायचं आहे। त्यानंतर दुसरं जे श्रीफळ आहे, जे नारळ आहे, तर ते घ्यायचं। त्याच्यामध्ये तुम्हाला 21 अखंड अक्षदा मोजून ठेवायच्या आहेत। 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, पूजेसाठी जी सुपारी वापरतो तर ती सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला, आतल्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे नारळाची तर ती बांधायची आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतंही विघ्न, संकट, बाधा, अडचण येत नाही। त्यानंतर तिसरा जो नारळ आहे तर त्याचा उपाय आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये हे नारळ ठेवायचं आहे। या नारळावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे। सर्वप्रथम 2 तमालपत्र ठेवायचे आहेत, त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे। 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहे। भीमसेनी कापराच्या 2-3 वड्या ठेवायच्या आहेत आणि एक थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे। आणि या श्रीफळाने तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत हे श्रीफळ फिरवायचं आहे। आणि तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम बाधा निवारणाय नमः। हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, ओम ह्रीम बाधा निवारणाय नमः। हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला 7 वेळा। सर्वप्रथम तर तुम्हाला या श्रीफळावरच्या वस्तू जाळायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हे फिरवायचं आहे। त्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ज्या काही बाधा आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते। त्यानंतर निर्जन ठिकाणी जाऊन हा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला नारळ सोडून द्यायचा आहे, किंवा घरापासून दूर अंतरावरती नेऊन फेकून दिला तरी देखील चालेल, किंवा चौरस्त्यावरती तुम्ही हा ठेवून यायचा आहे। नारळ ठेवून येत असताना पाठीमागं एकदाही पाहायचं नाही। आणि अशा प्रकारे तुम्हाला या 3ही नारळांचा उपाय करायचा आहे। आता जे आपण कलश स्थापना केलेले आहे तर सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, परंतु जप, तप, ध्यान, धारणा, भक्तीला जास्त विशेष महत्त्व आहे। आणि त्यामुळे तुम्ही जर या चातुर्मासामध्ये या श्रीफळाची जर पूजा केली तर तुमच्या कुटुंबावर कोणतीही अडचण, विघ्न, संकट, बाधा येणार नाही। त्याचबरोबर आपण जो घराच्या दरवाजावरती जो नारळ बांधलेला आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही, घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे। आणि तुम्ही 4 महिने हे श्रीफळ देवघरामध्ये ठेवायचं आहे। दररोज सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी धन ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे श्रीफळ ठेवायचं आहे, किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी ठेवलं तरी देखील चालेल। आता तुम्हाला जर 4 नारळ घ्यायचे असतील, तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता, किंवा तुम्ही 1 नारळ घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून त्यावर चंदन आणि अक्षदा ठेवून हा जर श्रीफळ तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। आता या उपायासोबतच आपल्यावर कर्ज आहे, पैशाची अडचण आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही, किंवा मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, किंवा इतर काही अडचणीनं आपण त्रस्त आहोत, तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक श्रीफळ घ्यायचं आहे, देवघरासमोर घेऊन बसायचं आहे। त्यावरती चंदनानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती 21 अखंड अक्षदा चिकटवायच्या आहेत, हळदीनं पिवळ्या केलेल्या। त्यानंतर हे श्रीफळ हातामध्ये घेऊन आपल्या कुटुंबासंबंधी जी काही अडचण, विघ्न, बाधा आहे तर ती तुम्हाला या श्रीफळावरती सांगायची आहे। आपल्या कुलदेवतेला ती दूर करण्यासाठी आपले जे इष्टदेवत आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर एक लाल रंगाचा रुमाल घ्या, कपडा घ्या, काहीही घेऊ शकता, पण नवीनच वस्त्र असावं। त्यामध्ये हे श्रीफळ बांधायचं आहे। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी उंबराचं झाड आहे तर त्या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे। आणि जर तुम्हाला देवघरामध्ये जर ठेवायचं असेल, जर उंबराचं झाड जवळ नसेल आणि तुम्हाला देवघरामध्ये जर ठेवायचं असेल तरीही तुम्ही हा उपाय त्या ठिकाणी करू शकता। म्हणजेच तुमच्या जवळपास कुठेही उंबराचं जर झाड नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये। तर हे श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला ओम द्रा दत्तात्रेय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे या श्रीफळावर। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम द्रा दत्तात्रेय नमः 21 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा या श्रीफळावर जप करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जी काही अडचण, समस्या ज्यामुळे तुम्ही हा उपाय करत आहात तर ते तुम्हाला यावरती बोलून दाखवायचं आहे।
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे श्रीफळ आहे तर ते घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन तुम्हाला विसर्जित करायचं आहे। आता तुम्हाला जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य होत नसेल तर जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी नेऊन तुम्हाला हे ठेवायचं आहे किंवा मग घरापासून दूर रस्त्यावरती म्हणजे चौरस्त्यावरती तुम्हाला हे नेऊन ठेवायचं आहे। फक्त ठेवताना पाठीमागं एकदाही पाहायचं नाही। त्यानंतर तुम्हाला अजून मी एक उपाय सांगते, जर तुमच्या घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा एक व्यक्ती सतत आजारी असेल, अंथरुणाला खिळून राहिलेली असेल किंवा तुमचा एक शत्रू आहे आणि त्यापासून तुम्हाला खूप त्रास होत आहे, तर या आषाढी पौर्णिमेच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला देवघरासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा। त्यानंतर एक श्रीफळ हातामध्ये घ्या, त्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडा, त्यानंतर त्यावरती एक स्वस्तिक काढा, कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे, थोडं कुंकू ओलं करून। आणि त्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला तुमचा जो आजार आहे म्हणजेच आजारी जर घरामध्ये कोणी असेल तर त्याच्या आजाराचं नाव घ्यायचं आहे, व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे किंवा तुमचा जर एखादा शत्रू असेल ज्याच्यापासून तुम्हाला त्रास आहे तर त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगत आहे तर तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। ओम दत्तात्रेय महाशत्रू नाशाय नमः हा मंत्र 21 वेळा तुम्हाला या श्रीफळावर म्हणायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम दत्तात्रेय महाशत्रू नाशाय नमः असा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। मनामध्ये शत्रूचं नाव घ्यायचं आहे किंवा आजारी व्यक्ती असेल तर आजाराचं आणि व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, तो दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे श्रीफळ तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून हे जे श्रीफळ आहे तर ते घ्यायचं आहे आणि ते घरापासून दूर अंतरावरती लांब असलेल्या निर्जन जागी किंवा चौरस्त्यावर ठेवून यायचं आहे। मागे एकदाही पाहायचं नाही। घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला 5 शनिवार करायचा आहे, म्हणजेच पौर्णिमेला सुरुवात करायची आहे, त्यानंतर 5 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे तुमचा आजार जे आहे किंवा शत्रू जो आहे तर त्याचा नाश होणार आहे। त्याचबरोबर आषाढ पौर्णिमेला एक श्रीफळ घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे श्रीफळ बांधायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी उंबराचं झाड आहे अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे किंवा उंबराचं जर झाड नसेल तर मग पिंपळाचं ज्या ठिकाणी झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे। त्यानंतर तिथं गेल्यानंतर ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा। भगवान श्री हरिविष्णूंचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हा जो नारळ आहे तर तो आपल्या हातामध्ये घेऊन या उंबराच्या किंवा पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे, कोणतीही अडचण आहे, मग विवाह संबंधित असेल, संतती प्राप्तीसाठी असेल किंवा इतर जी कोणतीही इच्छा आहे आणि ती पूर्णच होत नाही तर ती तुम्हाला या श्रीफळावर सांगायची आहे आणि हे श्रीफळ तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा उंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। आता जर तुमच्या जवळपास जर पिंपळाचं किंवा उंबराचं जर झाड नसेल तर केळीच्या झाडाजवळ देखील तुम्ही हा उपाय करू शकता। यामुळे तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे आपण आज आषाढ पौर्णिमेला श्रीफळाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, कोणते मंत्र म्हणायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। सुरुवातीला मी 3 नारळांचा जो उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय ज्याप्रमाणे सांगितला त्याप्रमाणे करायचा आहे। त्यानंतर मी छोटे छोटे जे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणताही शक्य असेल तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे। त्यारी देखील तुमची जर काही अडचण असेल, समस्या असेल, माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।